आर षटकातील पुढचा बॉल. ओ हो हो हो, यावेळेला आसमान दाखवले. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर स्ट्रॉंग अँड लॉंग. हा मॅक्झिमम षटकार. थँक्यू सो मच डीजे. कम्मालीची बॅटिंग या ठिकाणी होती. आपण पाहतोय सोन्या आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पुणे संघाकडून धुव्वाधार बॅटिंग करताना 3 चेंडू आतापर्यंत 10 धावा धावफलकावर. या स्पर्धेला सन्माननीय आदरणीय आमचे दीपक शेठ हार्णेकर मुक्काम गाव कोशिंबळे हे देखील जोडले गेलेत आणि त्यांच्याकडून मैत्री चषकाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच दीपक शेठ हार्णेकर. आपलं देखील या मैत्री चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेला डॉट बॉलची सांगता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने या स्पर्धेला आमचे मित्र शंकर देवघरे यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. कारण या मैत्री चषकामध्ये अनेक मित्र त्यांच्या ओळखीचे आहेत. शंकरजी आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. याही वेळेला आपण पाहतोय पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध बॉलला फेकून दिले आणि याच दरम्यान सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. धावफलकावर 11 धावा सोडल्या जात आहेत. पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर पराग आपल्याला पाहायला मिळते. मुंबई संघाकडून पुणे आणि मुंबई यांच्यामध्ये ही लढत जरूर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. पहिल्या राऊंड मधील शेवटचा सामना हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कोकण स्ट्रायकर्स मुंबई आणि समर्थ प्रतिष्ठान पुणे असा सामना आहे आणि अगदी सकाळपासून ते आतापर्यंत माझ्या समेत स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे प्रणव उभारे. अगदी कालच्या दिवसामध्ये देखील प्रणव उभारेच्या माध्यमातून चांगलं स्कोररचं काम केलेलं आहे. प्रणव उभारे खरंच आपलं या मैत्री चषकामध्ये पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. कारण परफेक्ट स्कोरर त्यांच्या माध्यमातून अगदी अपडेट वेळोवेळी चांगल्या पद्धतीने मला सांगितली जाते आणि त्याचमुळे समोर एक चांगली कॉमेंट्री मी करू शकतो. प्रणवजी पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे जिथं बॉलिंग मार्कवर देखील आपल्याला पाहायला मिळतोय प्रणव. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल त्याच्यावर प्रहार आणि याच दरम्यान मात्र खराब बॉलचा समाचार घेता आला नाहीये. विकेटचं पतन. पहिला धक्का पुढे टीम. फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. एक खराब बॉल होता त्याला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका तितकासा जोरकस नव्हता आणि त्याच कारणाने विकेटचं पतन पाहायला मिळाले. सोन्या हा फलंदाज बाद होते. नवीन फलंदाज सत्या मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल होताना पुणे संघाकडून इन ॲट नंबर 3. पुणे मुंबई मॅच म्हटले तर प्रेक्षकांच्या आता अलोट गर्दी पाहायला मिळते. ऑनलाईन प्रेक्षक देखील जोडले त्या स्पर्धेला. एक अंडर 23चा हा सामना नक्कीच भन्नाट आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने लोणेरे विभागातील सर्व आमच्या मित्रांनी आयोजन केले कालपासून ते आजचा दिवस देखील अर्थातच मैत्री चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि मैत्री चषकाचं हे घमासान आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अगदी सह्याद्रीच्या या कड्या कपाऱ्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय या रायगडच्या भूमीमध्ये वसलेलं असं न्हावे गाव आणि या न्हावे गावच्या बलाढ्य अशा मोठ्या मैदानावर हा मैत्री चषकाचा थर्रार क्रिकेटचा रणसंग्राम नक्कीच पाहायला मिळतोय आपल्याला. ऑनलाईन प्रेक्षकांचा मैदानावरच्या प्रेक्षकांचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहू शकता पुढचा बॉल. यावेळेला आवाज आलाय टक शॉट पण एकदम टक टकाटक. हा आलाय मॅक्सिमम स्ट्रॉंग अँड लॉंग षटकार.
थँक्यू सो मच डीजे. टोटल स्कोअर कार्ड 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय पुणेकरांचा. आम्ही एवढ्या लांबून आम्ही का आणि कशासाठी या नावेगावच्या मैदानावर आणि मैत्री चषकामध्ये आलोय ना, त्याची उत्तम उदाहरण देणारी बॅटिंग पुणेकरांची आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय ऋषी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मुंबई संघाकडून. चला फास्ट घ्या प्लीज, विनंती असेल. बघा पहिला राऊंड अजून संपलेला नाहीये. 3 वाजून गेलेत. 3 वाजून 5 मिनिटं झालेत घड्याळामध्ये. आज फायनल खेळवायचे. ओहो, खराब बॉल, त्याचा समाचार घेता आला नाहीये. यस्त्या उद्ध्वस्त, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. बीसी आकड्यावर शानदार फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा सावी यांचा पुढचा बॉल.
ओ यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न फसला. यष्ट्या उद्ध्वस्त, विकेटचं पतन. आणखी एक धक्का पुणेकरांना. कडून शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल असेल. 23 धावा धावफलकावर आणि हा बॉल यावेळेस आपण पाहतोय केदारने या बॉलला खेळून काढलाय. बॉल सरळ जाईल लॉंगॉनच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक वेगाने आले, फेकी केलाय, पण यावेळेला मात्र हो हे काय चाललंय क्रिकेटच्या मैदानावर. आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो टोटल 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेने 23 अधिक 2 माफ करा 3 धावा. या 3 धावेने टोटल स्कोर कार्ड 26. जिंकण्यासाठी 15 बॉल मध्ये 27 धावांची गरज. नवीन बॉल दे. हाय तिथे हाय नको देऊ नको देऊ. हॅलो हे ऋषी कुठे आहे. जरा पटपट चेक मॅचला सुरुवात करूयात. विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचे आहेत. बॅटिंग वाली ना. बॅट्समॅनचं नाव सांग. ऋषी स्ट्राईकला कोण आहे.
मैत्री चषक 2025 अभूतपूर्व पर्व आपण इथून पाहतोय. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर गाव टू गावचा संपूर्ण लॉट आपण पाहिला, परंतु आज मात्र अंडर 23चा ओपनचा इथून जर पाहिलं तर लॉट आपण पाहणार आहोत, जिथे या मैत्री चषक 2025च्या ओपन लॉट मधील शेवटची मॅच एका बाजूला मुंबई तर दुसऱ्या बाजूला पुणे. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या सेकंड इनिंग मध्ये मुंबई संघाला. त्याचकरिता 15 चेंडूमध्ये 27 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला महेश आहे, दुसऱ्या बाजूला ऋषी आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, अकुटप्पाचा बॅट चिकडा, यष्टीरक्षकाचा सहारा. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. बॅटिंग करत असताना महेश बाद. बॉलिंग टीम बॉलर नेमचं नाव आम्हाला इथपर्यंत कळवायचंय. ऋषिकेशने पहिल्याच बॉल वरती सफलता मिळत असताना महेशला माघारी परतावं लागलं. पहिलाच बॉल पाहिलं तर थोडासा मागे होता, त्याच वेळेला स्क्वेअर लेगला खेळण्याचा मनसुबा बनवत असताना बॅटच्या टो एंडला चेंडू लागल्यानंतर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना त्याने चांगला झेल टिपला आणि पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ऋषिकेशला सुरुवात चांगली केली आपल्या षटकाची, जिथे 15 चेंडूमध्ये 27 धावा बनवत असताना पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. प्रतिस्पर्ध्यांवरती दबाव निर्माण करायचा आहे. याच उमादीनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश सज्ज झालाय. यावेळेसचा बॉल टप्पा पडला, फिंगर रोल केले. या बॉल नंतर बरोबर थेट यष्टीरक्षकाचा वेध आणि काय मैदानाच्या आतमध्ये घडलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पराग दाखल झाले आणि त्यांच्यावर देखील जर पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती विकेट येत असताना पाहिला मी त्या सलगचा दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम मुंबई संघाला. दुसऱ्या बॉलवरती देखील विकेट येत असताना पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद झालेत. प्रतिस्पर्ध्यांवरती प्रेशर क्रिएट इथून झालाय. बॉलिंग टीमचा आता प्रेशर कुठेतरी खुलावलाय, कारण की येणारे चेंडू शेष आहे. 13 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना मुंबई संघाला गोलंदाजी चांगली झाली, परंतु एकंदरीत पाहिलं तर खेळपट्टीवरती एक पार्टनरशिप बिल्ड करणं महत्वाचं राहील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, सावी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. इथून चांगले स्ट्रोक येत असताना इथून चांगले स्ट्रोक येणं गरजेचं राहणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग अद्याप झाली आहे. फुटचा बॉल, यावेळेसचा बॉल समोर उडवला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि या वेळेला या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक जातीय ती नावावरती ऋषिकेशच्या सलगचा 3रा धक्का. बॅटिंग करत असताना मुंबई टीमला फलंदाज सावी बाद. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये पहिल्या 3 फलंदाजा अडकवलंय. ऋषिकेशने अद्याप चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट प्राप्त केल्यात. पहिल्या बॉलवरती महेशला माघारी परतावं लागलं. दुसऱ्या बॉलवरती पराग स्ट्रायकर एंडला आला, त्याला माघारी परतावलं. नवीन फलंदाज सावी मैदानाच्या आतमध्ये गेला, त्याने चांगला स्ट्रोक केला, परंतु चेंडूला तितकंसं इलेव्हेशन प्राप्त झालं नव्हतं आणि त्याच वेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि तिथे विकेट येत असताना पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपला, एकही धाव फलकावरती नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश दाखल झालाय. यशला खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं राहील. षटकातील फुटचा बॉल ऋषिकेशचा. यावेळेसचा बॉल समोर टाकलाय, फिंगर रोल केले. समोरून बॉलला वळण देत असताना चेंडू चालला यष्टीरक्षकांच्या दिशेने. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 4 चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय, एकही धाव फलकावरती लगावलेली नाहीये. या ओपनच्या लॉट मध्ये पहिलं मेडन ओव्हर ऋषीच्या नावावरती लगावली जाणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील.
पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथा चेंडू आलाय डॉट. षटकातील शेवटचा चेंडू निर्णायक असणार आहे या मॅचच्या दृष्टिकोनाने. खोलातला बॉल, बॅटची कडा, यष्टीरक्षकाचा सहारा, पंचांचं बोट आकाशाकडे. आणि या मॅच मध्ये महत्वाची गोलंदाजी करत असणार ऋषिकेशने मिळवल्या 4 सफलता. फलंदाज यश बाद. त्याला लवकर जातो त्याच कारणाने आयोजकांकडून सूचना येतात की थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. षटकातील पहिला बॉल ऋषी स्ट्रायकर एंडकडे. गोलंदाजी मार्क वरती प्रथमला आणला गेलाय. पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग ऋषिकेशने केली आहे, परंतु येणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये धाव करावी लागणाऱ्या या दोन बॅटरला एकंदरीत स्ट्रायकर एंडकडे पाहिलं तर आपण ऋषीला पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित दाखल झालाय. या दोन खेळाडूंना खेळपट्टीवरती जर पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं राहणार आहे. षटकातील पहिला बॉल प्रथमचा पहिलाच प्रथमचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतायत हा व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. वाईड लाईनला थोडासा मिस केला, त्याच कारणानं पंचांना जर पाहिलं तर गोलंदाजाला दंडित केलं. अवांतर स्वरूपाची धाव. इथून मात्र धाव फलकावरती धावसंख्येचा श्री गणेशा धाव फलकावरती एकेरी धावानं होत असताना पाहायला मिळतोय. एक धाव फलकावरती येणारे चेंडू शेष 10 चेंडू मध्ये बनवायच्या 26 धावा. त्याचकरिता स्ट्रायकर एंडकडे आपण पाहतोय ऋषीला. डावकुऱ्या हाताचा फलंदाज. षटकातील पुढचा बॉल अकुटप्पाचा बॉल. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला चेंडू लागलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न झाले, परंतु हानाच्या नादात तिथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या स्वरूपात. फलंदाज सुमित बाद. धावचीच्या स्वरूपात सुमितला माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज बॅटिंगसाठी. एकंदरीत जर पाहिलं तर अद्याप जर पाहिलं तर 5 फलंदाज मुंबई संघाचे बाद झालेत. सामना थोडासा औपचारिकच्या दिशेने मार्गस्थ होतोय, परंतु खेळ क्रिकेटचा हा निश्चितचा खेळ. धावा बनवणं गरजेचं राहणार आहे या मॅच मध्ये. यावेळेला सिंगल रोटेट करण्याचा प्रयत्न राहिला. पुन्हा एकदा धावचीची संधी आणि पुन्हा एकदा सलगच्या दुसऱ्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपात राज आले. राज मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम मुंबई संघाला फलंदाज बाद.
2 धावा एकंदरीत धाव फलकावरती आहेत. सुरुवात थोडीशी खराब केली होती गोलंदाजी करत असताना प्रथमने, परंतु आता तो लय मध्ये आलाय, चांगली बॉलिंग करू लागलाय. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा डावकुऱ्याच्या फलंदाजासाठी बाहेर जाणार राहिला. ऑफसिकला थोडासा मिस करतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतायत वाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती जोडली जाते. 3 धावा अद्याप धाव फलकावरती आहेत. येणारे चेंडू तब्बल शेष आहेत. 8 चेंडूंचा खेळ शेष येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफसिकला मिस केलाय, परंतु यावेळेला खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल पडलाय. नो बॉल म्हणजेच काय, इथून फलंदाजाला नामी संधी समोरून चालून आली आहे. फ्री हिटचा बॉल असणार आहे. फ्री हिटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक येणं गरजेचं राहणार आहे. 4 धावा धाव फलकावरती आहेत. फ्री हिटचा बॉल डावकुऱ्या फलंदाजासाठी अर्थातच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर ऋषी अजून सायकर एंडकडे, त्याला खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं राहील. कुठेतरी लाईन अँड लेंथ बिघडवत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना प्रथमला लय मध्ये येणं गरजेचं राहणार आहे या मॅच मध्ये. अकुट टप्पाचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे. बॉल चालला लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. दुहेरीचा देखील प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणाला पंचांचं बोट आकाशाकडे. धावचीच्या स्वरूपात फलंदाज सिद्धेश बाद. SR. Aizinka. सात बॉल बाकी आहेत. 22 धावा. यावेळेसचा बॉल समोर टाकला. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रनआउटची संधी, परंतु त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, पंचांच्या इशाऱ्याची पंच सांगतायत नॉट आउट. अर्थातच इथून मात्र फलंदाजाला एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जात आहे. 6 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या बॉलवरती एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं राहणार आहे या मॅच मध्ये. इथून जर मोठा स्ट्रोक आला तर या मॅच मध्ये वर्चस्व करेल तो बॅटिंग करणारा मुंबई संघ, परंतु इथून जर डॉट बॉल आला ना तर कुठेतरी प्रेशर निर्माण होईल त्या बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. म्हणून इथून जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक येणं गरजेचं राहणार आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल युमिस. आय विल डेफिनेटली हिट यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. त्रिफळाची फलंदाज शुभम बाद. किती पाहिजे? बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवायचे विनंती करतो. बॉलिंग टीम बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवायचे. सोन्या गोलंदाजी मार्क वरती आलाय.
6 चेंडू 21 धावा करायच्या आहेत. स्ट्रायकर एंडला ऋषी आहे, सलामीला आला अजून खेळपट्टीवरती आहेत. 5 बॉल मध्ये अकुट टप्पाचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल या मॅच मध्ये जर पाहिले तर दबाव निर्माण करेल. या मॅचच्या विजयापासून बॅटिंग करणाऱ्या टीमला दूर घेऊन जाईल. 4 चेंडूचा खेळ शेष येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक येणं गरजेचं राहणार आहे या मॅच मध्ये. फुटचा बॉल षटकातील फुटचा बॉल. अकुट टप्पाचा बॉल बॅटच्या स्टिकरला चेंडू लागल्यानंतर बॉल बरोबर चाललाय क्षेत्र यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि त्याच वेळेला धावचीच्या स्वरूपात बाद आणि इथून संपूर्ण संघ शेवटचा विकेट बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त झाली आहे. चांगला झेल टिपलाय आणि संपूर्ण संघ हा ऑल आउट. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. धन्यवाद.